श्री स्वामी समर्थ. मेष राशीला येणारे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. मेष राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये कोणते परिणाम मिळतील? तुमच्या जीवनात कोणती नवीन वळणे येणार? ग्रहस्थिती तुम्हाला कोणते परिणाम देईल? तुमचे करिअर, व्यवसाय, आरोग्य, आर्थिक क्षेत्र, नातेसंबंध, वैवाहिक जीवन या सर्व बाबतीत कोणती आव्हाने येतील आणि कोणते सकारात्मक बदल घडतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ या 3 महिन्यात मेष राशीच्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने तुमच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन येणारे ठरतील. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दिसून येतील. ग्रहांची स्थिती, आरोग्य, नाती, करिअर, आर्थिक स्थिती या सर्व क्षेत्रात तुम्हाला नवीन संधी देतील. ऑक्टोबर. मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यात थोडा थकवा, डोकेदुखी जाणवू शकते. यामुळे तुमची चिडचिड वाढेल आणि तुम्ही रागाच्या भरात घेतलेले निर्णय त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे शांतता राखा आणि व्यायाम व योगाला वेळ द्या. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. अविवाहितांना विवाहाची चर्चा पुढे ढकलावी लागेल. तसेच वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्साह राहील. मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आर्थिक दृष्टीने काळ सरासरी राहील. पैशांची आवक वाढेल, पण खर्चही होऊ शकतात. घराची सजावट, प्रवास किंवा इतर आवश्यक गोष्टी यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे खर्च नियंत्रित ठेवा. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवावा. यामुळे आपली कार्यक्षमता इतरांपेक्षा उजवी ठरेल. कामातील अडचणींवर मात करू शकाल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील, पण व्यावसायिकांनी व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी लागेल. भागीदारीत चांगल्या कामात गैरसमज होऊ नये म्हणून पारदर्शकता ठेवा. करिअरमध्ये प्रगती करू शकाल. एकूण मेष राशीला ऑक्टोबर महिना सरासरी सकारात्मक जाईल. नोव्हेंबर. मेष राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात अनुकूल परिणाम मिळतील. तुम्ही कुटुंबात छोटे मोठे समारंभ आयोजित कराल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच काही व्यक्तींना घर बदलणे किंवा मालमत्तेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी हा महिना अनुकूल असेल. मेष राशीला आरोग्याच्या बाबतीत नोव्हेंबर महिना सुधारणेचा असेल. मात्र तुम्हाला प्रवासात काळजी घ्यावी लागेल, कारण लहान-सहान दुखापती होऊ शकतात. आहारात संतुलन ठेवा आणि आपल्या ऊर्जेचा योग्य वापर करा. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम असेल. तुम्हाला उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणासाठी नवीन संधी मिळतील. तुमच्या शिक्षणात उत्तम प्रगती होईल. मेष राशीच्या नोकरदारांना या महिन्यात बोनस किंवा वेतनवाढ मिळू शकते. तसेच इतर अनेक लाभ मिळू शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. व्यावसायिकांना एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. मेष राशीला आर्थिक बाबतीत शुभ परिणाम मिळतील. पैशांचे योग्य नियोजन करावे, ज्यामुळे चांगला फायदा होऊ शकेल. मेष राशीच्या प्रेम जीवनात गोडी वाढेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. अविवाहितांच्या विवाहाच्या चर्चा होऊ शकतात. तसेच वैवाहिक जीवनात संतती सुखाची अनुभूती घ्याल. एकूण मेष राशीला नोव्हेंबर महिना लाभदायक असेल. डिसेंबर. मेष राशीच्या व्यक्तींना डिसेंबरमध्ये मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. तुम्हाला या महिन्यात करिअरमध्ये मोठा टप्पा गाठण्याची संधी मिळेल. नोकरदारांना पदोन्नती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन ग्राहक भेटतील. मेष राशीला डिसेंबरमध्ये आर्थिक बाबतीत स्थिरता लाभेल.
तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमचे जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. मात्र पैशांचा वापर विचारपूर्वक करावा लागेल, अन्यथा अनावश्यक खर्च हाताबाहेर जाऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना आरोग्याबाबत काहीसा संवेदनशील राहू शकतो. तुम्हाला हिवाळ्यामुळे सर्दी, खोकला किंवा त्वचेचे विकार जाणवू शकतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. नियमित काळजी घेतल्यास मोठ्या अडचणी येणार नाहीत. मेष राशीच्या कुटुंबातील वातावरण अनुकूल असेल. कुटुंबासोबत प्रवासाचे योग दिसत आहेत. तीर्थयात्रा किंवा कुटुंबासोबत एखादी सहल होऊ शकते. घरातील एखाद्या सदस्याकडून तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात काही चढउतार जाणवू शकतात. त्यामुळे जोडीदारासोबत स्पष्ट संवाद ठेवा, कारण राग आणि अहंकारामुळे नात्यात तणाव येऊ शकतो. तसेच वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील. जोडीदाराची बाजू जाणून घ्याल. वैवाहिक जीवन सुखी असेल. एकूण डिसेंबर महिना लाभदायी ठरेल. उपाय: मेष राशीच्या व्यक्तींनी या 3 महिन्यात शुभ फळ मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. रोज सकाळी लाल फूल हनुमानजींना अर्पण करा आणि हनुमान चालीसा वाचा. मंगळवारी हनुमानजींची उपासना करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि संयम राखा. आहारात मसूर डाळ, गाजर किंवा डाळिंब यांचा समावेश करा. एकूण मेष राशीला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने संधी, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरतील. काही लहान-सहान किरकोळ अडचणी येतील, पण हा काळ तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा संचार करणारा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.